दिशा सालियांना तुम्ही ओळखत होता का? पण तुम्हाला हेच सांगतो ना मी की कोर्टात असेल कोर्टात बोलू ज्यांना बदनामी आज नाही या तुम्ही कोर्ट निमित्ताने आहे तुम्ही जर का का तुम्ही कोर्ट सांगू आहेत का शकले. बघा ज्या विषयाशी दूरचा आपला संबंध नाही त्याच्यात कशाला बोलायचं आणि महत्वाची गोष्ट हीच आहे जे बदनामी करतात ना त्यांना पगारच बदनामीसाठी मिळतो करू दे बदनामी असल्या फालतू आरोपांना मी कचऱ्याच्या टोपलीत टाकतो. एक मुद्दा जो तुमच्याबाबत चर्चेत आहे गेल्या काही दिवसांपासून तो आहे दिशा सालियान प्रकरणाचा. तुम्ही त्याबद्दल बोलताना सांगता की तो कोर्टात आहे मुद्दा आणि जे काही उत्तर कोर्टात, पण तुम्ही सार्वजनिक व्यासपीठावरती या मुद्द्यावर काहीतरी तर बोलणार आहात. काहीतरी म्हणजे गेले 5 वर्ष बदनामी जे करत आहेत ते बदनामी करत आलेत. आता मी परवा पण बोललो अबू हसमी झालं, औरंगजेब झालं, आदित्य 2 सेशन मध्ये आठवलं नव्हतं आता आठवलं. करत राहू दे बदनामी. कोर्टात असेल कोर्टात बोलू. दिशा सालियांना तुम्ही ओळखत होता का? पण तुम्हाला हेच सांगतो ना मी की कोर्टात असेल कोर्टात बोलू ज्यांना बदनामी आज नाही या तुम्ही कोर्ट निमित्ताने आहे तुम्ही जर का का तुम्ही कोर्ट सांगू आहेत का शकले. बघा ज्या विषयाशी दूरचा आपला संबंध नाही त्याच्यात कशाला बोलायचं आणि महत्वाची गोष्ट हीच आहे जे बदनामी करतात ना त्यांना पगारच बदनामीसाठी मिळतो करू दे बदनामी. या सगळ्या याच्यामधून ज्यावेळेस दिशा सालियान प्रकरण सुरू आहे आणि मग हे सगळे जे तुम्ही एक बघा वैयक्तिक आरोप होत आहेत, नाही तुम्ही एक बघा जे सगळे बातम्या आल्यात त्याच्या खालचे सगळे कमेंट्स बघा त्यांना सत्य माहिती आहे. सगळे बोलतात निवडणुका आल्यात बदनामी चालू आहे करू दे. जे आरोप होत आहेत की तुम्ही तिथे लोकेशनवर होता, तुम्ही त्याबद्दल काय बोलणार आरोपांना आहात मी का? उत्तर देणार नाही कारण असल्या फालतू आरोपांना मी कचऱ्याच्या टोपलीत टाकतो. एक जे या निमित्तानं सगळे वैयक्तिक आरोप तुमच्यावर झालेले आहेत आता हे आणि हे यापूर्वी पण झालेले. अजूनही 50 वर्ष अजून ह्या तुम्हाला वेळेस सांगतो हे कुठल्या जे आरोप करणारे लोक आहेत ना मनस्थितीतून जाता? बिलकुल नाही. कारण एक महत्वाचं आपण पाहताय जे आरोप करणारे लोक आहेत पुढचे 50 वर्ष देखील करत राहतील किंवा आधी पण करत आलेत माझ्या परिवारावर करत आलेत. आरोप एवढ्यासाठी करतात की त्यांना वाटतं कुठे ना कुठेतरी घाबरून मी शांत बसेल. तुम्ही मला एक क्षण दाखवा या गेल्या 5 वर्षात असेल जेव्हा जेव्हा त्यांनी माझी बदनामी केली की मी शांत बसलो. ज्यांना कोणाला लपवायचं असतं ते भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये जातात. मला एक मिनिटं दाखवा की मी शांत बसलोय. ह्यांच्या भ्रष्टाचाराचे कपडे मी रोज फाडतोय म्हणून हे माझ्यावर आरोप करतात, म्हणून बदनामीचा प्रयत्न करतात आणि हे बदनामीचे प्रयत्न देशभरात अनेक लोकांवर झालेत. मला पप्पू म्हणण्याचा पण प्रयत्न झाला, पप्पू 2 म्हणण्याचा पण प्रयत्न झाला आणि तेव्हा पण मी उत्तर दिलेलं की 2 पप्पूंनी तुम्हाला सळोकी पळो करून ठेवलेले. तर हे सगळं चालू राहणार आणि हे तुम्ही जेव्हा राजकीय टीकेबद्दल तुम्ही त्या पद्धतीने तोंड देतच असता, पण ज्यावेळेस वैयक्तिक पातळीवर टीका होती त्यावेळेस बिलकुल नाही मी तर सांगतोय या बोला.